कुठलंही चॅनल चालू करून घ्या. ऑपरेशन टायगर म्हणून सगळ्या ठिकाणी चाललंय. माझी एक आपला विनंती आहे, मी बोलणार आहे 5 मिनिटं, मला कोणी 2-4 मिनिटं चिठी देऊ नका. मी 5 मिनिटं बोलणार आहे. मला अभिमान वाटतोय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बाप सवाई बेटा कसा असतो या ऑपरेशन टायगर मध्ये मला माहिती आहे. शिंदे साहेब एवढं तुमचं योगदान आहे, त्याची अपेक्षा 2 पावलं आमच्या श्रीकांतचं योगदान आहे, याची मला कल्पना आहे. आणि म्हणून श्रीकांतजी तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन. आणि शिंदे साहेब तुम्ही आता, माझी विनंती आहे, एक शिवसेनेचा नेता म्हणून तुमची विनंती आहे की आता श्रीकांतला आमच्या युवा सेनेचा प्रमुख करून टाका आणि राष्ट्रीय सरचिटणीस घेऊन टाका. कपाळ वाहत लावू नका. खूप जबाबदारीने बोलतोय. मी इतक्या वर्षामध्ये कधी बोललो नाही. मी आज काम पाहिलं, काल मीडियामध्ये मी पाहिलं की अतिशय नम्रपणे वागणार, कुठेही घमेंड नाही. नाही तर आम्हाला आदित्यजींना आदित्य साहेब म्हणायला लागायचं. मला अधिक न बोलणं चांगलं, मला आज नाही बोलायचं अधिक. पण शिंदे साहेब ही मागणी आमची आहे, नेत्यांची आहे, शिवसैनिकांची आहे, तुमचा मुलगा म्हणून नाही. या महाराष्ट्राच्या शिवसेनेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमदार सदन बोलतो. एवढं आपण लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा आपण. आणि म्हणून श्रीकांतजी नाही 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 म्हणायचं नाही. पक्षासाठी, भगव्यासाठी, शिवसेनेसाठी, बाळासाहेबांसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एखादा नेता जेवढा सांगतो तेवढा आपण त्याचं ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. त्या माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, आज तिकडे काय चाललंय मला माहिती नाही, पण उद्धवजींना मी एवढं सांगेन, उद्धवजी ही वेळ आपल्यावरती का यावी? उद्धवजी 40 आमदार गेले, 10 मंत्री गेले, नेते गेले, शिवसैनिक गेले, जिल्हा प्रमुख गेले, आता खासदार जात आहेत, उद्या तुमचे आमदार जातील, मुंबई महानगरपालिका आणखी आहे. आणखी आपण कुठं चुकताय? संजय राऊतला आम्ही गांभीर्याने घेत नाही. संजय राऊत तुमचं तोंड सांभाळा, तुडवा ऑपरेशन तुडवा. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. आमच्यावरती अंगावर कोण आला तर सिंगावती घेतल्याशिवाय राहणार नाही. या सांगतो संजय राऊत, तुम्हाला आज सांगतोय. तुडवायची भाषा कुठला कळते आम्हाला? अगं एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा. तुमच्यात हिंमत असेल तर एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा काय होतं ते. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, कायद्याचं राज्य मानणारे आहोत. याचा अर्थ असा नाही आम्ही गांडू नयेत. संजय राऊत, वेळ पडली ना तर तुझ्या घरात शिवसैनिक असतील आणि तुला तुळवतील, तुझ्या कानपाड फोडतील आणि तुझं तोंड बंद करून टाकतील. ही ताकद माझ्या शिवसैनिकामध्ये आहे, ताकद आमच्या शिवसैनिकामध्ये आहे. वाटलं ते बडबडते. ज्या दिवसापासून संजय राऊतांची बडबड चालू झाली त्या दिवसापासून उद्धव ठाकरेंना अधोगती चालू झाली.